हॅलो स्टुडंट्स, आपण मिसलेनियस एक्सरसाइज 4 स्टार्ट करतोय आता. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मिसलेनियस एक्सरसाइज 4. फर्स्ट क्वेश्चन बघा. यातले काही प्रॉब्लेम्स अवघड आहेत म्हणून मी हा सगळ्याच तुम्हाला करून देणार आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन, द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व y इक्वल्स x square plus 4x plus 1 at -1 -2 या पॉइंट पाशी टँजंटचं इक्वेशन तुम्हाला पाहिजे. आता हे एमसीक्यूज असल्यामुळं ह्याच्यात बऱ्याचशा स्टेप्स थोड्याशा डायरेक्ट करायच्या असतात, लक्षात ठेवा. हा, तुम्हाला फक्त ऑप्शन काय करेक्ट आहे तेवढंच पाहायचं आहे त्यातलं. बघा, डेरिव्हेटिव्ह बघा, dy by dx इक्वल्स x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह twice x प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. टँजंटचा स्लोप पाहिजे आपल्याला, त्याला आपण m म्हणतो. म्हणजे dy by dx मध्ये या डेरिव्हेटिव्ह मध्ये x च्या जागी -1 y च्या जागी -2. आता याच्यात y नाहीच आहे म्हणजे x च्या जागी -1 प्लस 4 -2 प्लस 4 म्हणजे 2. हे थोडक्यात टँजंटचा स्लोप किती आला? 2. टँजंट कोणत्या पॉइंट मधनं पास होते? x1 y1 पॉइंट मधनं पास होते. पण टँजंटचं इक्वेशन स्लोप पॉइंट फॉर्म. आता तो स्लोप पॉइंट फॉर्म लिहित बसायचं नाही, मनातल्या मनात म्हणायचं. काय सांगा? बघा, y minus y1 equals m into bracket x minus x1. हा तुम्ही लिहित बसायचं नाही एमसीक्यू सोडवताना, मी आता करावं म्हणून लिहितोय तुम्हाला. y minus y1 बघा, मायनस मायनस 2 इक्वल्स स्लोप, हे बघा हा स्लोप इनटू ब्रॅकेट x minus x1. x1 म्हणजे -1 आहे म्हणून मायनस मायनस प्लस होतात. सो y plus 2 इक्वल्स ब्रॅकेट ओपन करा 2x plus 2. दोन्ही बाजूचे 2 2 कॅन्सल झाले. फायनल आन्सर राहिलं y इक्वल्स 2x किंवा 2x इक्वल्स y. y ट्रान्सफर केला की 2x मायनस y इक्वल्स 0. हे तुमचं फायनल आन्सर असेल. बघा त्यात कुठं ऑप्शन ए बी सी डी मध्ये सापडते का बघा. ओके, त्यातला ऑप्शन ए मध्ये ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, ओके. सेकंड क्वेश्चन बघा, the equation of tangent to the curve x square plus y square equals 5, where the tangent is parallel to the line 2x minus y plus 1 equals 0. Curve चं इक्वेशन आहे x square plus y square equals 5 आणि tangent ह्या लाईनला पॅरलल आहे. तुमची रिक्वायर्ड टँजंट 2x minus y plus 1 equals 0 ला पॅरलल आहे. मुळात मला सांगा, ह्याचा जो स्लोप आहे की नाही, याचा स्लोप तो असा आहे मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. म्हणजे या लाईनचा स्लोप 2 आहे, म्हणजे तुमच्या टँजंटचा स्लोप देखील किती असला पाहिजे? 2च असला पाहिजे. आणि ती जी टँजंट आहे ती या कर्वला टँजंट आहे की ज्याचा स्लोप किती आहे? 2 आहे. थोडा अवघड प्रश्न आहे, नीट लक्षात. बरं, डेरिव्हेटिव्ह घेतो. डिफरन्शिएटिंग वेळेचा लिहित बसायचं नाही. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह twice x, y स्क्वेअरचा twice y डिवाइड बाय dx. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 2 कॉमन आणि ट्रान्सफर म्हणजे x प्लस y डिवाइड बाय dx इक्वल्स 0. x ट्रान्सफर y ने डिवाइड, सो डिवाइड बाय dx इक्वल्स मायनस x अपॉन y. हा झाला तुमच्या टँजंटचा स्लोप. आता टँजंट कोणत्या पॉइंटला आहे ते आपल्याला माहित नाहीये. मग तो पॉइंट असेल, तो पॉइंट x1 y1 पॉइंट असेल. काय असेल तो पॉइंट? x1 y1. जो पॉइंट या कर्व वर पण आहे आणि तुम्हाला टँजंट या पॉइंट पाशी काढायची आहे. या पॉइंट पाशी टँजंट dy by dx ऍट पॉइंट x1 y1. मग टँजंटचा स्लोप जो असेल तो तिथं तुम्ही x च्या जागी x1, y च्या जागी y1 लिहिणार तुम्ही. मग सांगा स्लोप ऑफ टँजंट काय असणार? सांगा मायनस x1 अपॉन y1. मायनस x1 अपॉन y1 हा झाला टँजंटचा स्लोप. जो स्लोप तुम्हाला माहिती आहे किती आहे सांगा? 2 आहे. टँजंटचा स्लोप किती आहे सांगा? 2 आहे. मग टर्म ट्रान्सफर केले की ट्वाइस y1 इक्वल्स मायनस x1. मायनस x1 LHS मध्ये, ट्वाइस y1 RHS मध्ये. देयरफॉर x1 इक्वल्स मायनस ट्वाइस y1 असं हे तुम्हाला रिलेशन मिळालं. x1 इक्वल्स मायनस ट्वाइस y1 हे रिलेशन तुम्हाला मिळालं. आता हे इक्वेशन 1 झालं बरं का.
हा जो पॉइंट पी x1 y1 आहे तो या कर्व वरती पण आहे, त्यामुळे त्या कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे x च्या जागी x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल टू 5 असलं पाहिजे. आता हे दोन सायमल्टेनियस सोडून आपण x1 y1 ते पॉइंट्स मिळवूया. बघा x1 च्या जागी -2y1 रिप्लेस करायचं, x1 च्या जागी -2y1 रिप्लेस करा, -2y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल टू 5, 4y1 स्क्वेअर माइनस का स्क्वेअर प्लस असतो, 4y1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल टू 5, 4 प्लस 1 5, 5y1 स्क्वेअर इज इक्वल टू 5, 5 ने डिवाइड केल्यानंतर y1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर y1 इक्वल्स प्लस और मायनस 1, म्हणजे y च्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, y च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. मग आता बघा y जेव्हा प्लस 1 असेल, नीट लक्ष द्यायचं इथे बघायचं, y जेव्हा प्लस 1 असेल तेव्हा x1 काय असेल, बघा इथं प्लस 1 रिप्लेस करा, -2 × 1 म्हणजे -2. पण कधी जेव्हा y1 ची व्हॅल्यू किती आहे, +1 आहे, 1 किंवा +1 आहे तेव्हा. आणि y जेव्हा -1 असेल, इथे बघा -1 रिप्लेस करा, -2 × -1 म्हणजे +2. x1 ची व्हॅल्यू तुम्हाला +2 मिळेल कधी, जेव्हा y1 तुमचा काय असेल, y1 -1 असेल तेव्हा. म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्या कर्व वरचे दोन पॉइंट्स काय काय मिळाले सांगा. एक पॉइंट मिळाला -2 1 आणि दुसरा पॉइंट काय मिळाला सांगा, +2 -1 असा पॉइंट मिळाला. टँजंटचा स्लोप 2 आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे, टँजंटचा स्लोप. आता मी हा पहिला पॉइंट घेणार आहे, हा फर्स्ट पॉइंट घेऊन आधी एक टँजंटचं इक्वेशन तयार करा. बघा y - y1 इक्वल्स m इंटू ब्रॅकेट x - x1. पॉइंट मी हा घेणार आहे, हा x1 y1, बघा याच्या खाली x1 y1 लिहितो. y - y1 इक्वल्स स्लोप म्हणजे m2 इंटू ब्रॅकेट x - x1, x1 -2 आहे म्हणजे ते +2 झाले. सो y - 1 इज इक्वल टू 2x + 4. सगळ्या RHS मध्ये घेतल्यानंतर हे 2x, हे -y, हे y तिकडे गेले, -1 तिकडे जाऊन ऍड झाले, +5 इज इक्वल टू 0. हे एका टँजंटचे इक्वेशन तयार झाले. आता हा दुसरा पॉइंट घेऊन, हा 2 1 x1 y1 च्या जागी घेऊन दुसऱ्या टँजंटचे, इथे हे लिहिलंच आहे आपण, बघा हे इथनच y - y1. आता y1 म्हणजे -1 म्हणून +1 झाले बघा, y - -1 इक्वल स्लोप, टँजंटचा स्लोप इंटू ब्रॅकेट x - x1, x1 म्हणजे 2. सो y + 1 ॲज इट इज, ओपन करा, 2x - 4. सगळं RHS मध्ये घ्या, हे 2x, y ट्रान्सफर झाले -y, 1 ट्रान्सफर झाले म्हणजे -5 इज इक्वल टू 0. असे दोन ऑप्शन्स असणारे आन्सर शोधा. 2x - y + 5 = 0 आणि 2x - y - 5 इज इक्वल टू 0. आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे, ऑप्शन फर्स्ट ए ऑप्शन आहे बघा, ए. हे दोन्ही आन्सर असणारे ए ऑप्शन आहे. लक्षात आलं? हा प्रॉब्लेम व्यवस्थित परत पुन्हा पहा बरं का, 2-3 वेळा पहा म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम समजेल. नेक्स्ट क्वेश्चन परत जाण्याआधी तुम्हाला याला 2-2 आन्सर्स का आले त्याचं एकदा कारण सांगतो. आता हे फार कमी लोकांना तुमच्यात माहित असेल, कारण हा तुमचा दोष नाही आहे, मी परत सांगतो. सर्कल वगैरे हे टॉपिक्स तुम्हाला सायन्स कॉमर्स फॅकल्टीला नसतातच, त्यामुळे हा तुमचा दोष नाही आहे. हे जे इक्वेशन आहे ना, x² + y² = 5, हे सर्कलचं इक्वेशन आहे. आणि सर्कलला जे टँजंट असतात ना, हे अशा तर एक टँजंट इथं असेल तर त्याला दुसरी पॅरलल टँजंट इथं असते. बघा या दोन्ही टँजंट्स पॅरलल आहेत की नाही बघा एकमेकींना, कारण याचा स्लोप सेम आहे, म्हणून ह्याला 2-2 आन्सर्स आहेत. हे सर्कल असल्यामुळे त्याला 2 आन्सर्स आहेत, लक्षात ठेवा. Now next question, third. If elasticity of demand eta equals 1, then the demand is said to be dash, or demand is dash.
4 ऑप्शन दिलेत. आता हे काही सिम्प्लिफाय करायचं नाही, हे तुम्हाला बाय हार्ट करायचं आहे. तुम्हाला मी एकदम मागं इलास्टिसिटी ऑफ डिमांड 0 to 1 असेल तर काय, एक्झॅक्ट 1 असेल तर काय आणि ग्रेटर दॅन 1 असेल तर काय, हा पार्ट लर्न करा किंवा बाय हार्ट करा असं म्हणलं होतं. मग आता याच्यात बघा, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज 1 म्हणजे याचा अर्थ डिमांड इज परफेक्टली इलास्टिक किंवा युनिटरी इलास्टिक. त्यात ऑप्शन आहे बघा, युनिटरी इलास्टिक, हे त्यातलं पुढचं ऑप्शन आहे. म्हणजे थर्डचा आन्सर आहे सी. फोर्थ, इफ 0 लेस दॅन एटा लेस दॅन 1, एटा म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ते अल्फाबेट आहे ना, एन सारखं दिसते, ते ग्रीक अल्फाबेट आहे, त्याला एटा म्हणतात, एटा. इफ 0 लेस दॅन इलास्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1 म्हणजे 0 to 1 च्या दरम्यान असेल, देन द डिमांड इज सेड टू बी डॅश इन इलास्टिक असते. त्यावेळेस डिमांड इज सेड टू बी इन इलास्टिक. मग तिथला ऑप्शन बघा बी आहे बघा त्यातलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता क्वेश्चन नंबर 5. The function fx equals x cube minus 3x square plus 3x minus 100 x belongs to R is आता खाली ऑप्शन वाचून घेतो एकदा, त्यानुसार मला ठरवता येईल. इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स विच बिलॉंग टू आर एक्सेप्ट एक्स नॉट इक्वल्स 1 दिलं, म्हणजे एक्सेप्ट ॲट एक्स इक्वल्स 1. नंतर डिक्रीजिंग आहे, नायदर डिक्रीजिंग नॉर इन्क्रीजिंग आहे, आणि डिक्रीजिंग फॉर ऑल एक्स वेर एक्स नॉट इक्वल्स 1. बघूया. फंक्शन इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे कसं ओळखायचं असतं, त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स. जर एफ डॅश एक्स पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इज इन्क्रीजिंग, एफ डॅश एक्स निगेटिव्ह असेल तर फंक्शन इज डिक्रीजिंग, आणि एफ डॅश एक्स जर 0 असेल तर नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग, नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. म्हणजे त्यावेळेस ती टँजंट जी असते ती एक्स ऍक्सिसला काय असते, पॅरलल असते. बघा आता इथे एफ डॅश एक्स इक्वल्स डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3 कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, आणि ते ट्वाइस एक्स इंटू 3 म्हणजे 6x होता. हे डायरेक्ट एमसीक्यूज मध्ये डायरेक्ट घ्यायचं डेरिव्हेटिव्ह, प्लस 3 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. हा झाला एफ डॅश एक्स. आता मला सांगा एफ डॅश एक्स तुमचा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे पाहण्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो, आपण 3 कॉमन काढतो, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 झाले. ठीक आहे. मग 3 इंटू ब्रॅकेट, तुम्ही याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, हा x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे सांगा. फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट त्याचा डबल आहे. ठीक आहे. म्हणजे हा x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग मला सांगा की कोणताही ब्रॅकेट स्क्वेअर, कुणाचाही ब्रॅकेट स्क्वेअर, कोणत्याही नंबर, भले तो नंबर निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे, 0 सोडून ना, 0चा विषय आपला नाही चाललाय. कुठलाही नंबर आतमध्ये असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर त्याचा स्क्वेअर नेहमी कसा असणार सांगा, पॉझिटिव्ह असणार, ग्रेटर दॅन 0. आणि त्याला इंटू 3 करायचं आहे, ते सुद्धा पॉझिटिव्ह 3 आहे, त्यामुळे ते पण कायम ग्रेटर दॅन 0 असणार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की x इक्वल्स 1 ला 1 मायनस 1 0, 0 चा स्क्वेअर एक्झॅक्ट 0 येतो. म्हणजे ते पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही, मग तिथे इन्क्रीजिंग पण नसतं डिक्रीजिंग पण नसतं. त्यामुळं x नॉट इक्वल्स 1, x 1 सोडून कुठलाही नंबर घ्या, x सारखी कुठलाही नंबर घ्या, हे कायम फंक्शन ग्रेटर दॅन 0 असणार आहे. म्हणजेच हे कायम फंक्शन काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. मग आता ऑप्शन मध्ये शोधा इन्क्रीजिंग x नॉट इक्वल्स 1 असं ऑप्शन शोधा. इन्क्रीजिंग x नॉट इक्वल्स 1 पहिला ऑप्शन आहे, इन्क्रीजिंग फॉर ऑल x विच बिलॉंग टू R आणि x नॉट इक्वल्स 1, म्हणजे ऑप्शन ए त्यातलं बरोबर आहे. ए हे ऑप्शन त्यातलं करेक्ट. ओके, नाउ 6th क्वेश्चन बघा. fx equals 3x cube minus 9x square minus 27x plus 15, आणि देन खाली मॅक्सिमा मिनिमा किंवा मॅक्सिमम ऍट मिनिमम ऍट असे तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे. चेक करूया आपण. आपली प्रोसिजर आठवा मॅक्सिमा मिनिमाची, ती वही काढा, एकदा ती प्रोसिजर एकदा वाचून घ्या. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स 3 पुढे येतील 9x स्क्वेअर मायनस
पुढे येतील 2 म्हणजे 18x, ठीक आहे, -27 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता इथंच मी लगेच सेकंड ऑर्डर घेतो, एफ डबल डॅश. हे एमसीक्यू सोडवताना जरा कमी स्टेप्स मध्ये असं सोडवायचं आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्स. मग ह्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह 9 टू 18, 18x आणि -18 इंटू 1 म्हणजेच -18, हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f डॅश x इक्वल्स 0, दिस टर्म इज इक्वल टू 0. हे लिहिता लिहिता मी काय करतोय, 9 कॉमन काढतोय. 9 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर -2x -3 इज इक्वल टू 0. f डॅश x इक्वल 0, तर लिहितानाच 9 कॉमन काढले. थोडे स्टेप्स वाचवायचे, हे ट्रान्सफर केले आणि आता याचे फॅक्टर्स बघा, हे 0 मध्ये ट्रान्सफर केले. -3 ला स्प्लिट करा, डिफरन्स 2 आणा. 3 वन 3, x -3 x प्लस 1 इक्वल 0. जेव्हा दोघांचं प्रोडक्ट 0 असेल तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. मग x इक्वल्स 3 और x इक्वल्स -1. आता मला सांगा, x 3 असताना तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो बघा, f डबल डॅश ऑफ 3. मला सांगा 18 इंटू ब्रॅकेट 3 -18. 18 3 ला 54 मधनं 18 मिळाला, आन्सर तुमचा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? अर्थात पॉझिटिव्ह. मग ज्यावेळी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतो त्यावेळी फंक्शन हॅज मिनिमा. Therefore, function has minima at x equals 3. आता तुमचं दुसरा रूट रिप्लेस करूया, x इक्वल्स -1. बघा इथे f डबल डॅश ऑफ -1 इक्वल्स 18 इंटू ब्रॅकेट -1 -18 म्हणजे -18 म्हणजे -36. मला तो नंबर नको आहे, ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. Therefore, the function has maxima at x equals -1. आता मॅक्सिमम मिनिमा तर तुमचं झाले. आता ऑप्शन्स कडे बघा, यातलं काही आले का बघूया, नसेल तर मग त्या मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू कडे आपण जाऊया ना. मग आता सांगा, ऑप्शन मध्ये शेवटचे दोन बघितले तर मॅक्सिमा ऍट x इक्वल्स -1 आणि मिनिमा ऍट x इक्वल्स -1 आहे. त्यातला ऑप्शन सी बघा, maxima at x equals -1. maxima at x equals -1, त्यातला ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 2, फिल इन द ब्लँक्स असा क्वेश्चन आहे. फर्स्ट बघा त्यातला, द स्लोप ऑफ टँजंट ॲट एनी पॉइंट ए बी इज कॉल्ड ॲज डॅश. टँजंटला स्लोप ऑफ टँजंटला मी तुम्हाला एक दुसरा शब्द सांगितला होता, आठवते का बघा? त्याचा आन्सर आहे ग्रेडियंट. GRADIENT, ग्रेडियंट हे त्याचं ऑप्शन फर्स्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन त्यातला, इफ fx इक्वल्स x क्यूब -3x स्क्वेअर प्लस 3x -100 x बिलॉंग्स टू R, देन f डबल डॅश x विचारलंय. f डबल डॅश x चा अर्थ तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलाय. पहिले f डॅश x काढूया आपण. सांगा, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3 टू द 6x, हे पुढे येतात ना, 5x प्लस 3 इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा 0. आता f डबल डॅश ऑफ x पाहिजे. परत x स्क्वेअर चा 5x म्हणजे 3 टू द 6x -6, हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा तर फार यातनं तुम्ही 6 कॉमन काढून x -1 देखील लिहू शकता. दोन्हीपैकी कोणताही आन्सर लिहिलं तरी चालेल. थर्ड क्वेश्चन, fx equals 7/x -3, x belongs to R, x not equals 0, डिनॉमिनेटर 0 नाही आहे. मग पुन्हा विचारलंय तुम्हाला f डबल डॅश ऑफ x इज डॅश. f डबल डॅश ऑफ x काय असं विचारलंय. पुन्हा थोडक्यात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारलंय. बघा, पहिला f डॅश x फर्स्ट ऑर्डर, 7 कोएफिशिएंट, 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हा तुमचा थोडक्यात -7/x स्क्वेअर हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेताना काय, पहिल्यांदा मी त्याला काय लिहितो बघा, d/dx लिहितो. मी डेरिव्हेटिव्ह घेत नाही. -7 into x raised to -2.
ह्याला वर घेतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा जातो. आता -2 पुढे येतील. आता इथे डेरिव्हेटिव्ह बघूया आपण. f डबल डॅश ऑफ x इक्वल्स -2 पुढे येतील म्हणजे -7 इंटू -2 इंटू x रेस टू ह्यातनं एक कमी करा. -2 मधून एक कमी करा म्हणजे -3 झाली. म्हणजे फायनल आन्सर 14 x रेस टू -3, 7 to the 14 x रेस टू -3, और ह्याला खाली घ्यायचं असेल तर 14 अपॉन x क्यूब. या दोन पैकी कुठलंही आन्सर लिहिलं तरी चालेल. आणि आता त्यातला पाचवा जो क्वेश्चन आहे तो मॅक्सिमम मिनिमम आहे, त्यामुळे जरा बोल्ड रब करून तो क्वेश्चन करून दाखवतो. ओके, फिफ्थ क्वेश्चन. इफ fx इक्वल्स x log x then its maximum value is dash. मला जरा या शब्दामध्ये शंका आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू याला फंक्शन येणार नाही. x log x चा कर्व डिक्रीजिंग असतो, याला मिनिमम व्हॅल्यू येईल असं मला वाटतंय. आता हा शब्द मॅक्सिमम माझ्या मते चुकलाय. माझ्या मते मॅक्सिमम हा शब्द चुकलाय. बघूया. f dash x फर्स्ट, पहिला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, या दोघांचं प्रोडक्ट होईल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट log x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह होईल. प्रोडक्ट रूल डायरेक्ट वापरलाय. सो f dash x इक्वल्स x कॅन्सल 1 प्लस log x. हा झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड ऑर्डर f डबल डॅश ऑफ x कॉन्स्टंटचा 0 log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f dash x इक्वल्स 0. म्हणजेच 1 प्लस log x इक्वल्स 0. 1 ट्रान्सफर केला की log x इक्वल्स -1. मी तुम्हाला लॉगच्या वेळेस काही बेसिक टर्म्स तेवढ्या थोड्याफार शिकवल्या होत्या बघा, की याला बेस e लिहायचा आहे, याला बेस e, आणि बेस रेस टू पलीकडचा इक्वल्स अलीकडचा, म्हणजे x इक्वल्स e रेस टू -1 म्हणजेच 1 upon e. थोडक्यात 1 upon e, x म्हणजे 1 upon e. हे तुम्हाला रूट मिळालं. आता हे रूट तुमच्या सेकंड ऑर्डर मध्ये रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला काय आन्सर मिळतं बघायचं. मग आता पहिले f डबल डॅश ऑफ x सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहून घ्यायचा, तो 1 upon x आहे. त्यात तुमचं हे रूट रिप्लेस करायचं म्हणजे f डबल डॅश ऑफ e रेस टू -1 म्हणजे 1 upon e रेस टू -1. x च्या जागी e रेस टू -1 हे वर घेतले की e रेस टू +1 झाले. e रेस टू 1 हा नंबर पॉझिटिव्ह आहे. 2.7182 अशी त्याची व्हॅल्यू असते. मागे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. e रेस टू 1 इज पॉझिटिव्ह, देयरफॉर द फंक्शन हैज मिनिमा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा शब्द चुकलाय म्हणून. द फंक्शन हैज मिनिमा ॲट x इक्वल्स e रेस टू -1 ॲट x इक्वल्स e रेस टू -1. मग तुम्हाला त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. मिनिमम व्हॅल्यू या फंक्शन घ्या. काय फंक्शन आहे आपलं? fx इक्वल्स x log x फंक्शन आहे. x इक्वल्स ह्याला x इक्वल्स e रेस टू -1 ला मिनिमम व्हॅल्यू आहे. मग x च्या जागी e रेस टू -1 रिप्लेस करायचं आहे. मग e रेस टू -1 इंटू log ऑफ e रेस टू -1. हे झाले 1 upon e इंटू, आता हे -1 पुढे येतात इंटू log e. लॉगचे काही रूल्स आठवा मागचे. log e म्हणजे 1 म्हणजे 1 इंटू -1 परत मग 1 म्हणजे फायनल आन्सर -1 upon e ही तुमची मिनिमम व्हॅल्यू असली पाहिजे. नॉट मॅक्सिमम, मिनिमम. तो शब्द तिथला थोडा चेंज करा. मिनिमम व्हॅल्यू पाहिजे 1 upon. कारण मला माहिती आहे त्याचा कर्व जो असतो ना तो डिक्रीजिंग असतो, त्याला मॅक्सिमम व्हॅल्यू येऊ शकत नाही, त्याला मिनिमम व्हॅल्यूच येणार आहे. त्यामुळे करेक्शन करून घेऊ.